नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया एक नवीन प्रकारचा ठेचा। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य हे वल्ला कांदा आहे बघा, पातीचा। हे बघा सफेदवाला कांदा आहे। हा चांगला असतो खायला शरीरासाठी। त्याचं मी असे बघा पातळ काप करून घेतलेले आहेत। आणि बिन तिखटाची मिरची आहे बघा। ही मिरची बघा अशी मी मधोमध अशी चिरून घेतलेली आहे। ही बिलकुल तिखट नसते। मीठ आहे, हे देशी लसूण आहे बघा, एक गड्डी मी टेचून घेतलेला आहे बघा, असा टेचलेला आहे। जिरा आहे आणि शेंगदाणे मी भाजून कुटून घेतलेले आहेत। तर मी तवा ठेवलाय बघा गरम करत। त्याच्यामध्ये आपण 1.5 चमचा तेल टाकूया। तेल बघा चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आणि हा वल्ला पातीचा कांदा आहे बघा, हा चांगला भाजून घ्यायचा बघा ह्याच्यामध्ये। हे बघा आता ह्याच्यामध्ये ना हा आपण देशी लसूण घेतलेला आहे बघा, टेचून घेतलेला आहे। 1 गड्डी लसूण आहे, आपण ह्याच्यामध्ये चांगला भाजून घ्यायचा। हे बघा आता आपला लसूण पण ह्याच्यामध्ये चांगला भाजलेला आहे आणि कांदा पण भाजला। आता ह्याच्यामध्ये बघा ही जी हिरवी मिरची मी मधोमध तुकडे करून कापून घेतलेली आहे बघा अशी। ह्याच्यामध्ये बघा 1 टमाटर टाकलं तरी चांगलं लागतं चवीला। आता हे जरा भाजून घ्यायचं बघा। हे बघा आता अशा मिरच्या भाजून घ्यायच्या बघा, अशा भाजल्या पाहिजे सगळीकडून चांगल्या। आता ह्याच्यामध्ये बघा आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। 1 मूठभर शेंगदाणे मी भाजून कुटलेले आहेत बघा, म्हणजे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे छोटे। आता ह्याच्यामध्ये बघा हे मीठ टाकणार आहे मी। आता हे चांगलं हलवून घेते बघा। हे बघा आता हे मी 1-2 मिनटं बघा चांगलं हलवून घेतलेला, ते एकदम कडक असं झालेलं आहे। हा बघा चपातीवर आपण खाऊ शकतो, भाकरीवर खाऊ शकतो, जेवणाबरोबर तोंडी लावू शकतो। हा चवीला एकदम छान लागतो। आणि अशा पद्धतीनं वली पात आणायचं आणि त्याच्या कांद्याचा बनवायचा, एक वेगळी चव येते। जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।